आपल्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे गॉड ऑफ बेसलेस कॉलनायझर्स. हा जो चॅप्टर आहे तो कशाच्या बाबतीत आहे, याचा अर्थ काय गॉड ऑफ बेसलेस कॉलनायझर्स? आता कॉलनायझर्स म्हणजे ब्रिटिश लोक किंवा त्या काळातले जे इंटेलेक्च्युअल्स होते भारतामधल्या, जे स्पिरिच्युअल लिटरेचर आहे ते त्यांनी 20व्या शतकामध्ये ट्रान्सलेट व्हायला स्टार्ट झालं. पण ते जेव्हा 21व्या शतकामध्ये आलं तर त्यांनी काय केलं की त्याच्यातले जे हिंदू ऍस्पेक्ट्स आहेत ना, ते हिंदू ऍस्पेक्ट्स रिमूव्ह करायला स्टार्ट केलं आणि एक नवीन कॅटेगरी बनली स्पिरिच्युअल बट नॉट रिलिजियस. स्पिरिच्युअल बट नॉट रिलिजियस. नॉट रिलिजियस. म्हणजे आम्ही मेडिटेशन करू, आम्ही ओम चॅन्टिंग करू, आम्ही योगा करू, आम्ही ब्रिदिंग प्रॅक्टिसेस करू, प्राणायाम, ते सगळं करू, पण आम्ही नॉन रिलिजियस बोलणार. म्हणजे हिंदू धर्माशी त्याचा संबंधच हिंदू धर्मातला योगा घ्यायचा, सगळं पण घ्यायचं, हिंदुइझम नाही म्हणायचं. हिंदुइझम नाही म्हणायचं. आणि याला मी माझ्या बुकमध्ये बोलतो की माइंड ब्रेन पीस ब्रेन कॅन्डी म्हणून. म्हणजे काय की आपल्या पद्धतीने पीसफुलनेस, माइंडफुलनेस अशी काहीतरी नवीन वेगवेगळे टेक्नॉलॉजी काढायची आणि तेच एक्झिस्टिंग गोष्टी रिब्रँडिंग करायचे किंवा वेगळ्या पद्धतीने करायचे. गॉड ऑफ बेसलेस कॉलनायझर्स म्हणतो. बेस त्यांनी सोडून दिलाय, पण आपलाच काहीतरी विचित्र गॉडच्या नावाखाली त्यांनी बिझनेस सुरू केलेले स्पिरिच्युअलिटीचे.